महापालिका अतिक्रमण विभागाने आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत द्वारका ते वडाळा रोड नासर्डी पुलापर्यंत रस्त्याला अडथळा ठरणारे फुटपाथवरील वाढीव शेड तसेच सोसायटी आवारात विनापरवानगी केलेले बांधकामाचे अतिक्रमण काढण्यात आलं। विना नोटीस अतिक्रमण काढण्यात आल्याने काही ठिकाणी नागरिकांनी विरोध केला। पथकाने पोलिसांच्या मदतीने मोहीम चालू ठेवत संपूर्ण रस्ता अतिक्रमण मुक्त केला। गेल्या काही दिवसापासून शहरात पुन्हा अतिक्रमण मोहिमेस प्रारंभ झाला आहे। शनिवार दिनांक 11 रोजी अतिक्रमण पथकाचा मोर्चा वडाळा रोडकडे वळला। महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपायुक्त संगीता नांदुर्णीकर, सुवर्णा दखने यांनी स्वतः उपस्थित राहत विभागीय अधिकारी राजाराम जाधव, मदन हरिश्चंद्र, जयश्री बैरागी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्फत संपूर्ण रस्त्यावरील अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या आणि दुकानांसमोरील पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण काढले। प्रथमतः द्वारका भागातील अनधिकृत पालकांचे अतिक्रमण काढून मोहिमेस सुरुवात करण्यात आली। त्यानंतर वडाळा नाका ते नासर्डी पूल दोन्ही बाजूचे अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले। अचानक झालेल्या कारवाईने व्यावसायिक तसेच नागरिकांची तारांबळ उडाली। नोटीस न देता तसेच रस्त्याला अडथळा न ठरणारे असे अतिक्रमणही काढण्यात आल्याचा आरोप व्यावसायिक आणि नागरिकांनी केला। त्यामुळे काही वेळ अधिकारी, कर्मचारी तसेच व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण झाला। त्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। अतिक्रमण पथकाने पोलिसांना मध्यस्थी करत मोहीम पुढे सुरू ठेवली। सुमारे 60 ते 70 शेड आणि 2 ते 3 टपऱ्या तसेच अनधिकृत फलकांचे अतिक्रमण काढण्यात आलं। नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे, कारवाई सतत सुरू राहणार असल्याचे महापालिका आयुक्तांकडून सांगण्यात आले। अतिक्रमण किंवा इल्लीगल होर्डिंग्स किंवा कुठल्याही प्रकारची इल्लीगल ऍक्टिव्हिटी आता पोलीस पण आणि खूप ऍक्टिव्हली आमच्या सोबत आम्ही दोघेही डिपार्टमेंट्स मिळून काम करताय। तर याप्रमाणे ही कारवाई अजून चालू राहील आणि सगळ्यांना हाच आव्हान आहे की ज्यांनी अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी करून काही ठेवली असेल, काही इल्लीगल होर्डिंग लावली असेल किंवा कुठे त्यांचे हे जसं आपलं अतिक्रमण करतात लोक रस्त्यावर, त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे किंवा आम्ही काढणार। मॅडम, एक दुसरी गोष्ट जसे संध्याकाळनंतर 6 नंतर गाड्या किंवा असं अतिक्रमण दिसून येतं, त्याबद्दल आपण ते पण आता सांगितलं। आता आमची जी आम्ही टीम केलेली आहे अतिक्रमण काढण्याची, तर योगाने आपली पूर्ण अतिक्रमणची जी टीम आहे ते सगळी नारेंची झाली आहे ते नाशिकला। आणि आता मागच्या 4-5 दिवसापासून आपण खूपच कठोर कारवाई करतोय। एक पण होर्डिंग जे इल्लीगल होर्डिंग आहे, एक पण कुठे फ्लॅक्स असा हे आपली गॅन्ट्री होती ते साईन, आता तुम्ही पाहिलं असेल ते एकदम साईन बोर्डवरच त्यांनी गॅन्ट्री लावली होती, तर अशा आता चालणार नाही। आणि आपलं एकदम शहराचं जे नेहमीच्या जे शिफ्ट असतात, तर रात्री 8-9 पर्यंत म्हणजे संध्याकाळी असं समजा 4 ते 9 पर्यंत आमची कारवाई आता सुरू राहील। आणि रात्री पण आम्ही असं कोणाला बसून देणार नाही, संध्याकाळी पण बसून देणार नाही रस्त्यावर।